मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या उपेंद्र पावसकरला अटक। पावसकरचे काका होते बाळासाहेबांचे अंगरक्षक। ठाकरे पिता पुत्र पावसकर कुटुंबाच्या संपत्तीच्या वादामध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप। सोबत येईल त्याला 100% साथ द्या। शाखा प्रमुखांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं आवाहन। मनसेसोबत युतीची चर्चा सुरू असल्याचंही वक्तव्य, तर परत आलेल्यांना उमेदवारी देणार नसल्याचंही स्पष्ट। हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची याचिकेतून मागणी। विनीत धोत्रे यांनी दाखल केली याचिका। देशभरातील मराठा समाजाचं दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार। मनोज जरांगेंची घोषणा। हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर अधिवेशन लवकरच तारीख जाहीर करणार। त्रिभाषा सूत्रासंदर्भात नरेंद्र जाधवांची समिती घेणार। जनमताचा कौल। स्वतंत्र वेबसाईट तयार करण्याचा समितीचा निर्णय। 2.25 कोटी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राला मतदानाची संधी। नाशिक महापालिकेत गेले असताना गिरीश महाजनांना कंत्राटदारांचा घेराव। आम्ही भाजपला मदत केली पण भाजपमुळे बेरोजगार झालो अशी कंत्राटदारांची तक्रार। पूजा खेडकरच्या आई-वडिलांचा 4 दिवसांनंतरही थांगपत्ता नाहीच। ट्रक क्लीनरच्या अपहरण प्रकरणामध्ये शोध सुरू। अद्याप पत्ता का लागला नाही, सवाल उपस्थित। नागपूरच्या खापरखेड्यामध्ये 11 वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या। मृताच्या वडिलांना शेतीचे पैसे मिळणार असल्यानं खंडणीच्या मागणीसाठी शेजाऱ्यानं अपहरण केल्याची माहिती। अभिनेत्री दिशा पाटनीच्या उत्तर प्रदेशातल्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा खात्मा। गाझियाबादमध्ये पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये 2 हल्लेखोर ठार। दुबईतील जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीवरही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा। आकर्षक रोषणाई करत झळकले मोदींचे फोटो। ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचं सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन। उद्या सकाळी पुण्यामध्ये अंत्यसंस्कार।